सर्वप्रथम आज पाणी फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी मी पाणी फाउंडेशनचे एक सभासद म्हणून सर्वांचं स्वागत करतो। मागील 5 तारखेपासून आपण पाणी फाउंडेशनच्या वतीने काम सुरू केले आहे। आज जवळजवळ 40 दिवस या कामाला पूर्ण झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जलसंधारणाची पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जी चळवळ उभी राहिली, त्या चळवळीचे प्रणेते श्री अब्बासभाई आणि त्यांना साथ करणाऱ्या सर्व तरुणाईचं सर्वप्रथम मी आभार मानतो। ही चळवळ आपल्या कान्होर पठारची पहिली सामाजिक कामाची सर्वात मोठी चळवळ आहे। हे जे काम उभं राहिलं, हे काम पहिल्या दिवसापासून आम्ही याच्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला। यामध्ये आम्ही कान्होरकर गुरुजींचा खूप मोठा सहभाग राहिला। आम्ही कान्होरकर गुरुजींच्या माध्यमातून आम्ही 1 लाख रुपये वर्गणी ही जमा केली आणि एक तळं, ज्याला जंजळ तळं असं नाव आहे, हे उकरण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी हाती घेतलं। याच्यामध्ये फक्त 1 लाख रुपयेच वर्गणी नाही शिक्षकांची, तर स्वयंस्फूर्तीने अनेक शिक्षकांनी पाणी फाउंडेशनच्या खात्यावर जी रक्कम जमा केलेली आहे, ती रक्कम जर आपण धरली तर हा आकडा 1.5 लाखाच्या आसपास जातो। त्याचं कॅल्क्युलेशन आम्ही केलेलं आहे। एक शेतकरी म्हणून मला असं वाटतं की ही चळवळ फार पूर्वी सुरू व्हायला पाहिजे होती। या गावामध्ये सातत्याचा दुष्काळ, अवर्षण, भौगोलिक परिस्थिती ही जी प्रतिकूल आहे, या प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने ही चळवळ खूप पूर्वी सुरू व्हायला पाहिजे होती। परंतु खरे आभार कोरोनाचे मानावे लागतील। या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अवघी तरुणाई गावाकडे होती, बाहेरचे जे लोक होते त्यांच्याकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात वर्गणी मिळाली, परंतु याच्यामध्ये अजून आपल्याला जनसहभाग वाढवावा लागेल। या कामांमुळे माझ्या बटाच्या मळ्यामध्ये जे काम झालंय जलसंधारणाचं, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं पाणी फाउंडेशनचा ऋणी आहे। नमस्कार, मी लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत कान्होर पठार, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, गोकुळमामा काकडे। साधारण एक 15 वर्षापासून मी या गावचं सरपंच पद भूषवलेलं आहे। साधारणपणे पाठीमागील 4 वर्षाचा जर विचार केला तर या गावामध्ये पाणलोट विकासाचं काम एकात्मिक पाणलोट विकासाच्या माध्यमातून झालेलं आहे। साधारणपणे 60 ते 65 लाख रुपयाचं काम आम्ही एकात्मिक पाणलोट विकास माध्यमातून केलंय। आज जलसंधारण आणि पाणी फाउंडेशन या दोन्ही कामाला ज्यावेळेस ग्रामस्थांनी, माझ्या मित्रांनी, सर्वच तरुण सहकार्यांनी या कामामध्ये सहभाग नोंदवण्याचं काम केलंय आणि एक प्रेरणा घेऊन सर्वच तरुण कामाला लागले। साधारणपणे या गावामधील 30 ते 35 साठवण बंधारे, ज्यामध्ये कॉन्क्रीटचे बंधारे असतील किंवा दगडी बांधकामाचे बंधारे असतील, असे सर्व बंधारे आम्ही उकरून साफ केले, त्याची खोली वाढवली, रुंदीकरण केलंय। त्याचप्रमाणे काही तलाव जे होते गावच्या पाणी पिण्याच्या दृष्टीने, जे तलावाचं काम व्हायला पाहिजे होतं, अशा तलावांचं सुद्धा आम्ही प्लॅस्टिकचा कागद टाकून अस्तरीकरण केलंय। त्यामध्ये रोजगार हमीची सुद्धा जोड या कामासाठी दिलेली आहे। रोजगार हमीचं सुद्धा 5 ते 8 लाख रुपयाचं काम या ठिकाणी चालू आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी भरपूर मोठा मदतीची अपेक्षा होती आहे। चालू वर्षी सुद्धा 15-1 लाख रुपये लोकांनी मदत दिली आणि त्या माध्यमामधूनच साधारणपणे फार मोठं काम या ठिकाणी उभं राहिले।
भविष्य कालावधीचा जर विचार केला तर या गावामध्ये पाण्याची जर बचत करायची असेल आणि साठा वाढवायचा असेल, संवर्धन करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला ठिबक सिंचन, तुषार सिंचन, त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धन आणि बोरवेल बंदी ह्या गोष्टींची सुद्धा प्राधान्याने गरज लागणार आहे. म्हणूनच आपण आलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब वाचू शकू आणि एक जलसंधारणचं चांगल्या प्रकारचं काम या भविष्य कालावधीमध्ये आपण करू. त्याचप्रमाणे पुढल्या वर्षी आमचा जो मनोदय आहे त्या मनोदयामध्ये साधारणपणे ज्या RCC बांधारे असतील किंवा दगडी बांधारे असतील यांची उंची वाढवणं आणि आहे त्याच बांधाऱ्यांची पाण्याची क्षमता जास्तीत जास्त कशी वाढवता येईल, साधारणपणे प्रत्येक बांधाऱ्याची क्षमता 15 ते 20% वाढवायचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये आमचा असणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचं माध्यम असेल किंवा इतर सहकारी संस्थांचं माध्यम असेल या माध्यमातून वृक्ष संवर्धनाची सुद्धा चळवळ चांगल्या प्रमाणात आम्ही हाती घेणार आहोत. त्याचप्रमाणे बोरवेल बंदी आणि वृक्षतोड या दोन्ही गोष्टींकडे सुद्धा विशेष करून लक्ष देणार आहोत. आत्तापर्यंत रफली, नॉट एक्झॅक्ट बट रफली जवळपास 4.5 कोटी लिटर पाणीसाठा होईल एवढं आपण प्रोव्हिजन्स केलेले आहेत आणि त्यातून जवळपास आपलं जे काही सांगितलं 13 लाख रुपये खर्च आला आहे. तर जवळजवळ आत्तापर्यंत आपण जे पाणीसाठा केलेला आहे त्याचं प्रति लिटर एक पाऊस जरी धरला म्हणजे एका सायकलमध्ये जेवढं भरणी होईल त्याप्रमाणे जवळजवळ 1 रुपये पर लिटर, 1 पैसा पर लिटर एवढं आपल्याला कॉस्टिंग आलेली आहे. जसं जसं पाऊस वाढेल, जसं जसं पाणी जास्त जिरेल तसं तसं ती कॉस्टिंग अजून कमी होईल आणि जसं बाकी मोठ्या सहकार्यांनी सांगितलं तसं तसं आपण जवळजवळ ह्या 2-3 महिन्यातच त्याचा पेबॅक पिरियड तो कव्हर करणार. आपल्या गावात 2 तळं आहे, एक लेंडीचं तळं आणि दुसरं आहे जंजळचं तळं. हे मोठे तळे आहेत. त्यात जे लेंडीचं तळं होतं त्याचं मेन प्रॉब्लेम असा होता की त्याला खालून लिकेज होत होते. तर आत्ता म्हणजे आमचं थोडं बजेटचा प्रॉब्लेम ह्या हिशोबाने आम्ही आत्ता सध्याला त्याला कागद टाकून त्याचं जे लिकेज आहे ते बंद केलं आहे. इन फ्युचर आम्ही त्याच्यात पण अजून थोडी प्रोसेस करून त्याच्यात हार्टिंग जे असतं डॅमचं म्हणजे अर्धन डॅमचं जे हार्टिंग असतं त्याला आपण प्रोसेस करून अजून त्याचं लिकेज कायमसाठी परमनंटली आम्ही ते रिझॉल्व करणार आहे. दुसरी गोष्ट जे जंजळचं तळं होतं तिथे पावसामुळे आम्हाला जास्त काही काम नाही करता आलं, पण नक्कीच पुढच्या वर्षी आम्ही ते प्लॅन जास्त म्हणजे ते जंजळचं तळ त्याच्यात जास्त प्लॅनिंग करून त्याच्यात जास्त फोकस करून तिथलं पण जे लिकेज आहे आणि तिथला पण जो साठा आहे तो नक्कीच वाढवणार आहे. काल आम्हाला एक मेसेज भेटला व्हॉट्सॲपवरून की गावासाठी 2 तास हे काही फार जास्त नाही आहेत, त्यामुळे वाटलं की आपण जाऊ. तरी आम्ही सर्वांना माहिती दिली की आपण या गावासाठी जाऊ. पण ज्याला वाटलं की आपल्याला सेवेची संधी भेटली आहे, सेवेच्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे असं म्हणजे आम्ही त्यामुळे ते येण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला जेवढं करता येईल आम्ही एवढं काही केलं नाही, पण आमच्या परीने आम्हाला जेवढं जास्त करता येईल तेवढं आम्ही केलं. आपल्या गावासाठी काहीतरी करतोय. आम्ही बाहेर गावी शिकायला असतो तर तिकडची आणि इथली परिस्थिती पाहिलं तर कायम असं वाटतं की अरे बाबा हे आपल्या गावाला यायचं म्हटल्यावर कायमचाच हा पाण्याचा शीण आहे. तर त्यामुळं काहीतरी येऊन काहीतरी करता आलं याचं छान वाटतं. महिलांना कसे बाकीचे घरातले कामं वगैरे असतात त्यांना जास्त जमणार नाही, तर मग तरुण वर्गाने जास्त सहभाग घेतला पाहिजे त्याच्यामध्ये. त्यांना स्वतःहून काहीतरी प्रेरणा भेटली पाहिजे की यायला पाहिजे, आपण आपल्यासाठीच होतोय, आपल्या गावासाठीच करतोय. सगळ्यांचे मार्गदर्शक दीपक थुबे यांनी जे दाखवले आपल्या प्रत्येक 1 दिवसाला 1 रुपया याप्रमाणे वर्षाचे 365 रुपये हे जर प्रत्येकाने निधी प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ठेवून सेव्हिंगला ठेवून आणि प्रत्येकाने दरवर्षी जे श्रमदान वापरला त्याचा निश्चितच फायदा गावाला. तर आता गावातली युवा पिढी जी आहे ती सगळ्यांनी एकत्र येऊन राजकारण बाजूला ठेवून
राजकारण बाजूला ठेवून गाव कसं पुढे जाईल हा विचार सगळ्यांमध्ये आला आहे आणि त्याच्यामुळं ह्या जलसंधारणाच्या कामाचा फार चांगल्या पद्धतीने उपयोग पुढील काळात नक्कीच होईल. कारण गावातला थेंब ना थेंब जर गावामध्ये जिरला तर त्याचा पुढील 2 वर्षासाठी भविष्य काळात फायदा नक्कीच होईल. गावातले सगळे तरुण जण निश्चितच असा इतिहास माझ्या या आयुष्यात म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असा इतिहास झाला की गावातले तरुण सगळे एकत्र आले आणि फार मोठा इतिहास केला त्यांनी. थोडंफार लोकांनी पण या गोष्टी समजून घ्यावा. आपल्याला 1-4 गुंठे जागा गेली तर निश्चितच आपलं 1-2-3 एकर 4 ते 5 एकर बागायत होऊ शकतं. त्यासाठी लोकांनी पुढे येऊन थोडं मनाचा मोठेपणा दाखवा. अजूनही शेतकऱ्यांमध्ये सुद्धा जागरूकता आणण्याची गरज आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं माझा एक छोटा बांध जातोय तो जातोय, पण त्यांनी तसा शेतकऱ्यांनी विचार न करता आडणारं पाणी भविष्यात वापरात येईल त्या हिशोबाने शेतकऱ्यांनीच अवेअरनेस येणं शेतकऱ्यांचं गरजेचं आहे. अजूनही खूप काम त्यावर सुद्धा करणं गरजेचं आहे. पाणलोटाची गोष्ट अशी आहे का याच्यात समाधान होत नसतं. तुम्ही जोपर्यंत रोज करत राहा, रोज नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया सुचत जातील आणि रोज काम करण्याची गोष्ट आहे. झालं याच्यावर 100% समाधानी आहे, पण समाधानी राहून उपयोग नाही. सर्व तरुण कार्यकर्त्यांनी पण पुढं अजून वेगाने जाऊन अजून खूप पल्ला गाठायचा आहे. आपल्या गावची पाणी पुरवठा करणारी जी विहीर आहे ती ह्या तळ्याच्या खालीच आहे आणि त्या विहिरीचा उगम हा या तळ्यापासूनच होतो. त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होतो आणि रयतनी जे काम केलं होतं ते पण चांगलं काम होतं आणि त्याच्यानंतर आत्ता पण जे काम केले यांनी निश्चितच फायदा होईल. कानोपाटामधील पहिला प्रश्न पाणी प्रश्न मिटल्यानंतर सर्व तरुणांचा ओढा हा वृक्ष लागवडीकडे आलेला आहे. यामध्ये सर्व तरुणांनी एकत्र येऊन यावर्षी 1000 वृक्ष लागवडीचा मानस या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये परसबाग योजना असेल. या परसबाग योजनेच्या माध्यमातून आपण कानोरकरांच्या प्रत्येक नागरिकाच्या घरी 5 वृक्ष देणार आहोत. त्यानंतर आपण काही ठिकाणी असे निवडलेले आहेत त्या ठिकाणी आपला वृक्ष लागवडीचा मानस असणार आहे. यामध्ये या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे मार्गदर्शक पाणी चळवळीचे प्रणेते अब्बासभाई मुजावर यांनी आपल्याला वृक्ष संवर्धनासाठी व त्यांची लागवड होण्यापासून त्यांचं वाढ होण्यापर्यंत आपल्याला ज्या गरजा आहेत त्यामध्ये पाण्याची गरज असेल ती पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी आपल्याला 5000 लिटरचा टँकर मोफत दिलेला आहे. पारनेर तालुक्यातील कानोरपठार हे गाव दुष्काळी गाव म्हणून सर्व परिचित आहे. पण या गावाचा दुष्काळी गाव म्हणून हा जो शिक्कामोर्तब झालेला आहे हे पुसण्यासाठी या गावातील सगळे तरुण एकत्र आले. विशेषतः मॉर्निंग क्लब या क्लबनं खऱ्या अर्थानं जी मुलं संध्याकाळी घरी जेवल्यानंतर जेवलेलं ताट पुढे ढकलतात त्या मुलांनी सुद्धा हातामध्ये खोरवट टिकाव घेतला आणि चेंडू फळी खेळण्यासारखी खऱ्या अर्थानं या ठिकाणी श्रमदानाचं काम आपल्या हातामध्ये घेतलं आणि पाहता पाहता या गावचे चित्र बदललेलं या ठिकाणी पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं आज इतिहास घडला गेला की सगळे तरुण एकत्र आले आणि या तरुणाईनं या जलशक्तीचं या जलसंधारणाचं काम खऱ्या अर्थानं या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं. ही तरुणांना काम करण्याची संधी ज्यांनी उपलब्ध केली ते अब्बासभाई असतील ते सर्व सहकारी असतील यांचं खऱ्या अर्थानं मानावं तेवढा आभार निश्चित कमी आहे. आपण जे काम चालू केलं कानोरपठार पाणी फाउंडेशनचं त्यामध्ये अब्बास मुजावर असतील आणि या सर्व टीमनी ज्यावेळेस 5 मेला मशीन देऊन काम चालू झालं आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांनी जलक्रांतीला आणि जल अभियानाला सुरुवात केली आणि त्यातून असा एक उद्देश लक्षात आला की प्रत्येक शेतकरी हा आपल्या बांधावर उभं राहून कसं काम करायचं याचं नियोजन त्यांनी आखलं आणि याचा फायदा आपल्या शेतीसाठी कसा होऊ शकतो, आपल्या माता भगिनींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा कसा उतरवला जाईल या दृष्टिकोनातून विचारविनिमय आणि त्यांनी त्या पद्धतीने काम करून घेतलं. पाणी फाउंडेशनचं काम हे साधारणतः ज्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून तालुक्यामध्ये तालुक्याच्या बाहेर जिल्ह्याच्या बाहेर किंबहुना संपूर्ण देशामध्ये पोहोचलं त्याच्यामुळं आमचे जे जिल्ह्यातील मित्र आहेत प्रत्येक तालुक्यातील मित्र आहेत त्या मित्रांचे फोन येऊन आम्हाला त्या ठिकाणी त्या मित्रांनी सांगितलं की तुमचं काम कशा प्रकारे चालू आहे. त्यांना आम्ही त्या कामाची माहिती दिली. त्या कामाच्यामुळं काही गावामध्ये सुद्धा शिक्षकांनी ग्रुप करून जलसंधारणाची कामं सुरू केली. म्हणजे कानोरपठारामध्ये जे काम सुरू झालं त्या कामाचं एक प्रतीक म्हणून इतर तालुक्यातील गावांनी तालुक्यातील इतर गावांनी
त्याचा आदर्श घेऊन ती कामं केली. आम्हाला याचा आनंद वाटतो की आमचं गाव त्याच्यामध्ये पुढं राहिलं आणि त्याचा आदर्श इतर गावांनी घेतला. एखाद्या प्रश्नावरती सारं गाव एक होते हे अशी इतिहासाची दुर्मिळ उदाहरण आहेत. त्याचा आदर्श घेऊन आपण सगळे एक झालो. माझ्या गावातून वाघाला जाणं एक थेंब अडवायचं भाग्य आम्हाला लागलं. त्या निमित्तानं महिलांच्या डोक्यावरचा हंडा उचलायला आम्ही थोडं फारकानं आम्ही काम केलं. त्यानंतर गावातल्या शेतीचा प्रश्न असेल, पिण्याचा पाणी प्रश्न असेल, बाकी संघटनांनी कामं केली. कामं कोणीही करू द्या, पण गावासाठी, गावातल्या जमिनीसाठी, गावातल्या शेतकऱ्यासाठी पाणी जळतंय याचं आत्मिक समाधान आपल्याला सगळ्यांना लागणार. 1 रुपयात 100 लिटर पाण्याचं कन्सेप्ट आहे तो अतिशय छान आहे. आणि जर आपण पाणी अडवताना आपला जर जलसंधारणचा खर्च 1 पै पर लिटर जात असेल, त्यानंतर जमिनी भूगर्भामध्ये पाण्याचा जर लॉसचा हिशोब केला तर 100 लिटर 1 रुपया हा फार कमी खर्च आहे असं मला वाटतं. ग्रुपनं केलेलं काम आणि त्याची नदी नाल्याचं खोलीकरण, त्याची खोली, त्यामध्ये अडणारं पाणी निश्चितच कान्होर गावाला पुढील काळात टँकरमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. इतकं चांगलं काम आणि पाणी फाउंडेशनचं काम करीत असताना त्या ठिकाणी त्याचा दुहेरी उपयोग कसा करता येईल यासाठी तुम्ही पाहिला असेल. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जॉगिंग ट्रॅक बनवला. म्हणजे त्याची 250 मीटरचा हा जॉगिंग ट्रॅक. म्हणजे त्याचा जॉगिंग ट्रॅकचा ज्येष्ठांना, तरुणांना सुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा होतो. म्हणजे इतकं अप्रतिम काम. त्यामुळं माझी या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील सर्व युवकांना, सर्व ज्येष्ठांना, गावच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे की स्पर्धा करायची. कान्होरकरांचं उदाहरण, अनुभव घेतला पाहिजे. कान्होरकरांनी स्पर्धा कशात केली? पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी, सामाजिक कामासाठी. तुम्ही पाहिलं असेल या पठार भागावरील सर्वात दुष्काळी गाव म्हणून ज्या गावचं उदाहरण घेतलं जातं तो म्हणजे कान्होर पठार. या ठिकाणी गेले कित्येक वर्ष मी पाहतो का या गावाला दरवर्षी उन्हाळा लागल्यानंतर या गावात टँकरची मागणी होती. म्हणजे दरवर्षी माझ्या या सर्व सहकाऱ्यांना टँकरच्या मागणीसाठी रस्ता रोको करावा लागतो कान्होर पठारमध्ये. म्हणजे पण या ठिकाणी टँकरची मागणी करून रस्ता रोको करण्यापेक्षा आपण गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. यासाठी कुठल्याही शासकीय निधीचा कधी त्यांनी वाट पाहिली नाही. फक्त आपण आपल्या गावातून लोकसहभागातून या ठिकाणी काहींनी JCB दिले, काहींनी फकलेन दिले. आमचे काही या ठिकाणचे सहकारी, कुणी नाशिकला असो, कुणी पुण्याला असो, मुंबईला असो, या ठिकाणचे सर्व उद्योजक, माझे सर्व सहकारी. खरं तर आपल्या ज्या शेजारची गावे तिथे जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. तेव्हा मनात एक प्रश्न सतत भेटत होता की अशा प्रकारची कामे आपल्या गावात का नाही. दरवर्षी एप्रिल आणि मे महिना आला का पाण्याचा प्रश्न आपल्या पाचवीला पुंजलेला. स्त्रियांना डोक्यावर हंड्याने पाणी व्हायला लागणे, शेतकऱ्यांना, गुरांना पाणी नसणे, ह्या समस्या. त्यात लॉकडाऊनमध्ये आम्ही सोशल मीडियावर काही चर्चा केली आणि त्यातून कान्होर पाणी फाउंडेशन याची स्थापना केली. ग्रुपवर बऱ्यापैकी चर्चा झाली आणि त्यातून काही मतं आली पुढे का गावासाठी जलसंधारणाचे कामं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि माझा व्यवसाय फोकलेनचा असल्यामुळे मी आमच्या गावचे सरपंच यांच्याशी चर्चा केली का मामा मी एक पैसे गावाला पाठवतो, तुम्ही फक्त डिझेलची व्यवस्था करा, आपण एक सुरुवात तर करू. आणि मशीन मामांकडे पाठवलं आणि त्यांनी सुरुवातीलापासूनच खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्या मशीन. नंतर लोकांचा इतका सहभाग आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग, त्याच्यामुळे या कामाला खूप असं एक मोठं स्वरूप आलं. जवळजवळ या गावात आज 5 करोड लिटर पाणी साठेल इतकं असं मोठं काम झालेलं आहे. त्यामुळे मला शाश्वती का पुढच्या वर्षी टँकरची आपल्याला गरज भासणार नाही. आणि ह्या कामावरून तर असा अनुभव झालं की इथे तर सगळ्यांनी आपले राजकीय मतभेद, वैचारिक मतभेद बाजूला ठेवले आणि खूप एक मनाने, एक दिलाने आणि तन मन धनाने सगळे एकत्र आले. कुणी कुणाच्या याला बळी पडलं नाही आणि अतिशय असं मोठं काम उभं आहे. त्यामुळे मी तर हेच म्हणेल की जर लोक जर एकत्र आली तर खूप असं मोठं काम होतं. मला तर खास सांगावं लागेल की ह्या गावावर जे लोक बाहेर आहेत, गावाच्या लोकांचं प्रेम आहेच, ते असायलाच पाहिजे. परंतु नोकरीनिमित्ताने 20-30 वर्ष झाले गावापासून बाहेर आहे, पण त्यांचं आजही गावावर खूप प्रेम आहे. आणि ते त्यांनी ज्या देणगी दिल्या त्यातून ते दिसून आलं. आणि त्यांनी जे माझ्यावर फोनवर संभाषण केली, त्यांच्या ज्या भावना आहेत ते इतक्या संवेदनशील आहे आणि त्यांचं इतकं प्रेम आहे गावावर का खूप. तर त्यामुळे आपण निश्चित म्हणू की जे लोक गावाच्या बाहेर आहे त्यांचं गावावर खूप मोठ्या प्रमाणात प्रेम आहे.
माझ्या वडिलांना पारनेर तालुक्याचे आमदार म्हणून या तालुक्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. तो काळ होता 1980 ते 1985 सालचा. त्यावेळेला राज्याची जी रोजगार हमीची कमिटी होती, त्या रोजगार हमीच्या कमिटीवरती माझे वडील सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. या तालुक्यामध्ये त्या काळात साधारणपणे 350 पाझर तलावाच्या माध्यमातून याखेरीज छोटे छोटे नालाबांच्या माध्यमातून जलसंधारणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं त्या काळामध्ये झाली. त्यानंतर कानूर पठारमध्ये साधारणपणे एक 17 पाझर तलावाच्या साईट त्या काळाला उपलब्ध होत्या. त्याप्रमाणे 17चे 17 पाझर तलावाच्या साईट संपूर्णपणे त्या ठिकाणी पूर्ण केल्या आणि कानूर पठार गावाला पिण्याच्या पाण्याचा किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या वडिलांनी सातत्याने प्रयत्न केला. तसं पाहिलं तर कोरोनाची ही जागतिक महामारी ज्यावेळेला आली तर कोणताही एखादा वाईट प्रसंग ज्या वेळेला आपल्याकडे येतो तर वाईट प्रसंगामध्ये सुद्धा त्यामध्ये काही काम करण्याची संधी त्या निमित्तानं आपल्याला असते. आणि खऱ्या अर्थानं या गावामध्ये असणारे जे काही तरुण कार्यकर्ते आमचे आहेत, या सगळ्या तरुण कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, त्यांची बॉडी आणि विविध संघटनांचे, विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी या सगळ्या कार्यकालामध्ये कोरोनासारख्या महामारीमध्ये कुठंही बाहेर जायचं नाही. मग या काळात काय करायचं काम तर याच्या संदर्भामध्ये जलसंधारणाचं जे आमचे मित्र अब्बास मुजावर आणि त्यांचे जे मित्रमंडळी आहेत त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांनी या गावाला दिशा दिली, एक मार्गदर्शन दिलं आणि त्या माध्यमातून सगळ्यात मोठं काम जलसंधारणाचं हाती त्या निमित्तानं घेण्यात आलं. गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून वर्गणी त्या निमित्तानं गोळा करण्यात आली आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त जलसंधारणाची कामं त्या निमित्तानं करण्यात आली. जे पाझर तलाव गळत होते त्यांना आपण त्या ठिकाणी आतल्या बाजूनं शेततळ्याचा जो कागद आहे तो कागद टाकून त्या निमित्तानं त्याची गळती थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याचा ग्वार जुकरून त्याच्यामध्ये काळी माती भरण्याचा प्रयत्न केला. याशिवाय जे मोठमोठे ओढे होते ते ओढ्यांना जो काही गाळ आलेला होता संपूर्णपणे गाळ काढून शेतकऱ्याच्या शेतामध्ये टाकून शेतकऱ्याची शेतीसुद्धा सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण केलेला आहे. आणि जो ओढ्यांचं रुंदीकरण त्या निमित्तानं आपण करून या गावाला पाण्याचा स्रोत त्याचा कसा बळकट करता येईल या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं काम त्या निमित्तानं आपण गेल्या 1 महिन्यापासून सुरू केलेलं आहे. यापूर्वी या गावामध्ये संघर्ष करत असताना आम्हाला किमान पिण्याचं पाणी या ठिकाणी उपलब्ध करून शासनानं द्यावं आणि टँकर चालू करावे म्हणून या ठिकाणी आपण गावामध्ये 3 दिवस सलग रस्त्यावरती बसलो, आंदोलन केलं, संघर्ष केला आणि या संघर्षाच्या सगळ्या पार्श्वभूमीतून आमच्या कार्यकर्त्यांच्या काही गोष्टी अशा लक्षामध्ये आल्या की शासन प्रत्येक ठिकाणी पूर्ण पडू शकत नाही. त्याच्याऐवजी जर आपण लोकवर्गणी जमा केली तर अत्यंत कमी खर्चात आपली जी काही माणसं असतील त्यांच्याकडून जर आपण मशिनरी उपलब्ध केली, ट्रॅक्टर्स उपलब्ध केले, पोकलँड उपलब्ध केले तर त्या निमित्तानं खूप चांगल्या प्रकारचं काम आपण करू शकतो. हे ज्या वेळेला कार्यकर्त्यांना समजलं त्यावेळेला ही दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं किंवा मार्गदर्शन करण्याचं काम जरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं असेल तर प्रत्यक्ष साईटवरचं काम आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी त्या निमित्तानं कामाची विभागणी करून घेतली. कामाचा एक चांगल्या प्रकारचा दर्जा त्या निमित्तानं तयार केला. कारण कसं की कोणतीही संघर्ष करण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला कानूर पठारकरांची जी काही जनता आहे, जी तरुण कार्यकर्ते आहेत, या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पाण्याचं काम हाती त्या निमित्तानं घेतलं. 1 दिवस गावासाठी नावाचं एक अभियान त्या निमित्तानं गेल्या वर्षी आम्ही संपूर्णपणे गावामध्ये राबवलं. गावामध्ये असणारे ट्रॅक्टर्स, JCB याच्या मदतीनं गावामध्ये 2-3 दिवस आम्ही त्या निमित्तानं काम केलं, लोकवर्गणी जमा केली आणि यापूर्वीचे असणारे KTVS त्या ठिकाणी उतरून त्याची माती आमच्या शेतामध्ये टाकून त्या निमित्तानं गेल्या वर्षी सुद्धा आम्ही खूप मोठं आणि भरीव असं काम केलं. यापूर्वी पायरन्स नावाची जी संस्था आहे त्यामार्फत आपण आणि कृषी विभागामार्फत आपण साधारणपणे 60 लाख रुपयाची त्या ठिकाणी सलग सर आणि त्या निमित्तानं कंपार्टमेंट फंडिंगची कामं आपण यापूर्वी गावामध्ये केली आणि त्याचा अत्यंत चांगल्या प्रकारचा परिणाम आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसून आला की यावर्षी आमच्या संपूर्ण गावाला फक्त शेवटच्या 1 महिन्यापुरता टँकर लावावा लागला, परंतु कोणत्याही वाडी वस्तीवरती त्या निमित्तानं यावर्षी आम्हाला पाण्याची कमतरता भासली नाही. 100% प्रत्येकाची विहीर आणि बोर या निमित्तानं चार्ज होऊन गेले आणि त्याचा पाण्याचा अत्यंत चांगला परिणाम या सगळ्या कामांचा परिणाम आपल्याला यावर्षी पाहायला मिळालेला. आम्ही जे कानूर पठारला जी कामं केली याचं व्हॉट्सॲप किंवा पेपरच्या माध्यमातून ज्यावेळेला लोकांना याची माहिती मिळाली त्यामध्ये ज्या लोकांचा याच्याशी संदर्भ आमचा होता की पोपटराव पवार असतील किंवा त्या निमित्तानं पालनचे माजी आमदार विजयराव रावटे असतील या लोकांनी स्वतः त्या ठिकाणी माझ्याकडे जाणीवपूर्वक या बाबीची चौकशी केली
आणि कशा पद्धतीनं तुमच्या गावामध्ये काम चालू आहे याची सुद्धा माहिती त्या निमित्तानं घेतली. पुणेवाडीचे आमचे मित्र जे पुजारी साहेब आहेत, त्यांची सरपंच आणि त्यांची सगळी मंडळी आज कानूर पठार या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी कानूर पठारला आम्हाला मदत करण्यासाठी या ठिकाणी आली होती. परंतु पुजारी साहेबांनी याच्यामध्ये तांत्रिक संपूर्णपणे मार्गदर्शन त्या निमित्तानं दिलं. सूर्य ठुले नावाचा आमचा एक गावातील एक सुशिक्षित तरुण ज्यानं खऱ्या अर्थानं इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम केलं, त्याने संपूर्णपणे या कामाचं नियोजन आणि संपूर्णपणे दिशा देण्याचं काम केलं. कोणत्या तळ्याला किंवा कोणत्या ओढ्याला किती प्रमाणामध्ये जर पाऊस झाला तर किती त्याचं काम झालं, किती लिटर पाणी आपण त्या ठिकाणी आणू शकतो याचं संपूर्णपणे मोजमाप करून त्याची दररोज माहिती त्या निमित्तानं संकलित करून आम्हाला त्या ठिकाणी केली आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रकारचं काम त्या निमित्तानं आम्हाला करता आलं. ज्या राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना बाहेरच्या कानूर पठारला हे अशा पद्धतीचं काम चालू आहे असं समजलं, त्यावेळेला टाकळी लोकेशनसारख्या गावानं सुद्धा त्या निमित्तानं दिशा घेतली आणि या माध्यमातून आमचं अनुकरण त्या निमित्तानं टाकळी लोकेशनमध्ये केलं. तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काम सुरू केलं.